मी नांदेडकर. भाग्यशेष वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. मी अश्विनी वाघमारे आज आलेली आहे अशोकनगर येथे हनुमान मंदिरामध्ये. आज येथे समर्थ रामदास स्वामी पादुकांची महापूजा आणि आरतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी महाराजांची पादुका दर्शन सोहळा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जय जय रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम नाम सुंदर माधव मेघश्याम जानकी जीवन राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघश्याम जानकी. नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. नांदेडच्या सर्व भक्तांसाठी विशेष आवाहन. समर्थांची चरणपादुका आपल्या ह्या अशोकनगरमधील हनुमान मंदिरात आलेल्या आहेत. या ठिकाणी खूप वर्षानंतर पादुका इथं आल्यामुळे सर्व नांदेडकरांना हा सुवर्ण लाभ झालेला आहे. मला असं वाटतं की समर्थांच्या या विचारगंगेमध्ये आपण सर्वजण धावून निघू आणि हा दुर्मिळ योग आपल्या या नांदेडकरांना मिळाला आहे याचा अवश्य फायदा घ्या. जय जय रघुवीर समर्थ. रामदास स्वामींच्या पादुका नांदेड येथील अशोकनगर हनुमान मंदिरामध्ये बऱ्याच वर्षाच्या नंतर 45 वर्षाच्या नंतर जवळजवळ 1980च्या नंतर आता या ठिकाणी येऊन दाखल झालेले आहेत. पादुकांच्या प्रचार दौऱ्यात रोज या ठिकाणी भिक्षा फेरी आणि पादुकांचं पूजन प्रत्येक घरोघरी असतं. या ठिकाणी हे करत असताना मला नांदेडकरांना हा जो सुवर्ण लाभ प्राप्त झालेला आहे याचा वर्णन आपल्याला शब्दात करता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी स्वतः नांदेड शहरात येऊन या ठिकाणी सगळ्यांना दर्शन देत आहेत. हा एक अलभ्य लाभ समर्थ भक्तांसाठी, सांप्रदायिक लोकांसाठी आणि भक्तगणांसाठी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी समर्थ पादुकांचा आणि भिक्षाफेरीचा लाभ अवश्य घ्यावा आणि नांदेडकरांना ह्या मिळालेल्या सुवर्ण लाभाबद्दल सज्जनगडाच्या सर्व रामदासी मंडळी संयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो.